जरा सामना वेळ घेऊ नका. मंत्रेवाडी संघ 4 षटकांचेच आपण पाहतोय. आजच्या दिवसातले सगळे सामने असतील. महत्त्वाचा वेळ आपल्याला फायनल, सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचमध्ये ठेवणं महत्त्वाचं असेल. आयोजकांना त्याप्रमाणे सहकार्य करणं महत्त्वाचं असेल. तर मंत्रेवाडी संघ आपण पाहिलं गेलं चांगली गोलंदाजी आखली गेली. प्रथमतः 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं गोटील्या संघाकडून. अगदीच पाहिलं गेलं तर चांगली सहज सुरुवात केली गेली अमित आणि संतोष म्हात्रे बारके यांच्या माध्यमातून, आणि तो सामना मात्र विजयी ठरला संघ मंत्रेवाडी. तर ओपनिंग फलंदाजी जोडी आपल्याला पाहायला मिळते धामणी या संघाकडून. हरीश आणि प्रकाश या अगोदरच्या मॅचमध्ये ओपनिंग फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. प्रकाशामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला साकारताना पाहिलं होतं. तर हरीश स्वस्तामध्ये बाद झाला होता. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी दिली गेली. त्या संधीचं सोनं करण्याची पुन्हा त्याच्याजवळ ही वेळ असेल. तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल प्रकाश गुरव, तर नॉन स्ट्राईक एंडला हरीश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल अमित म्हात्रे. स्पीडअप करा सामना, वेळ घेऊ नका. तर जे खेळाडू मैदानातून बाहेर होतात विनंती असेल लगेचच मैदानातून बाहेर यायचं आहे, वेळ घेऊ नका. सामना सुरू होतोय. यष्टांच्या पाट्या आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा येणार नाही याची मात्र आपण काळजी घ्या. गोटीला संघ आपण पाहिलं गेलं तर एकंदरीत खेळ चांगला राहिला, परंतु ज्या चुका झाल्या गोलंदाजीमध्ये त्या सुधारण्याची गरज असेल. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सुधारून मैदानामध्ये विजयी मोहीम आपल्याकडून आखली जाईल अशी अपेक्षा. तर दोन्ही संघांना या विद्यमान सामन्यात ऑल द बेस्ट देऊन सामना सुरू करण्यासाठी पंचांकडून येतो इशारा. अमित म्हात्रे ऑन द गोलंदाजी मार्क. तर स्ट्राईक एंडला प्रकाश. पहिलाच चेंडू अगदी सटीक समरींना डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी सुगंध देऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळते गोलंदाजाला. अगदी चांगला गोलंदाजी आखली गेली अमितच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक धाव अंकित केली जाईल, ती म्हणजे घोषांकित रिजन मधले. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं एस्टनच्या पाठी असलेलं दीपक म्हात्रे. सीआयडी सर काय यष्टी रक्षण केलं जातंय. अगदीच भेदक अशी गोलंदाजी त्याच्यावरती हे टिचून केलं जाणार यष्टी रक्षण. फलंदाजाला मात्र जागीच उभं केलं जातंय. पाठी आपण पाहिलं गेलं तर एक स्लिपी घेतली जाते. स्टेप आउट होऊन दिलं जात नाही फलंदाजाला सहसा, आणि त्याचा फायदा म्हणून जाग्यावरून खेळत असताना हे चेंडू मात्र खेळता येणार नाही येत. खेळायचं असेल तर मात्र स्टेप आउट व्हावं लागेल. तर संजय मात्र यष्टांच्या पाठी अगदी यावेळेला मात्र स्वतःसाठी रूम बनला ऑफसाईड रिजन मध्ये. फटका चांगला स्क्वेअर केटच्या रूपामध्ये येताना ही बाउंड्री पाहायला मिळते. 4 धावा अंकित केल्या जातील. या 4 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. ते 6 या धावसंख्येवरती चेंडू पुरवायचा आहे. आयोजक खेळलेला चेंडू पुरवा. 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. नवीन चेंडू पुरवायचा आहे. पहिलं षटक हाताळलं जाते. तर मॅच बॉल येताना पाहायला मिळतोय, चेंडू पुरवला जातोय. जागा बनवली गेली स्वतःसाठी. फटका समोरच्या दिशेने खोळून काढलाय, जाईल दंदन करत सीमा पार. 4 धावेंसाठी या 4 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती. तर आजच्या दिवसाभरामध्ये पाहतोय सकाळच्या 17 पासून स्कोरर बनवून माझ्यासोबत जोडले गेले तर गुणलेखक विवेक चांगलं कार्य करतायत. यावेळेस मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली जाईल. स्कोर कार्ड हलता ठेवला जातोय. तर पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. बिनगडी बाद 10 असं हे धावफलक. चांगलं षटक हाताळलं गेलं. स्पीडअप ठेवा सामना. टीम मिटिंग्स अवॉइड करा. दुसरं षटक हाताळण्यासाठी लगेचच आमंत्रित करा गोलंदाजाला. तर गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येईल संजय म्हात्रे बारक्या. अगदीच आज अतुल चव्हाण याची मात्र इथं कमी आपल्याला जाणवताना पाहायला मिळेल. म्हात्रेवाडी संघातून अनुपस्थिती असली तरी चांगला खेळ राहिला आहे आज
मत्रेवाडी या संघाचा एक विजय संपादन केला. दुसऱ्या मॅचमध्ये मात्र चांगलं षटक हाताळलं जात आहे अमितच्या माध्यमातून. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना फक्त 10 धावा खर्चिक ठरला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेल्या संजयवरती मात्र इथं आक्रमण केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावांसाठीचा खेळलेला हा फटका पाहायला मिळेल. या 6 धावेनी धावफलक 16 या आकड्यावरती आपल्याला उंची गाठताना पाहायला मिळेल. अगदीच पाहिलं गेलं तर डीप मिड विकेटला भेदून जाणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज हरीशच्या माध्यमातून अगदीच घेतून काढलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथं असेल तैनात. अमित 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेनी धावफलक 17 या आकड्यावरती. मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टिरक्षक त्याच्या खाली येईल का, परंतु सुरक्षित झोनमध्ये हा चेंडू पडताना पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव अंकित केली जाईल. महत्वाची विकेट होती. नक्कीच प्रकाश गुरव याची विकेट लवकरात लवकर घेणं महत्वाचं असेल. अन्यथा प्रकाश हा जर शेवटपर्यंत टिकला गेला तर मात्र धावांचा डोंगर आपल्याला उभा करताना पाहायला मिळेल मत्रेवाडी या संघासमोर. इथं मात्र दुसऱ्या चेंडूवरती मी जसं म्हटलं होतं तसं मात्र इथं आक्रमण पाहायला मिळतंय प्रकाशच्या माध्यमातून. हा येतोय हाय अँड हँडसम लांबलचक षटकार 6 धावांसाठी. तर दुसऱ्या षटकातले अजूनही 2 चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने टोलून काढलेला 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावलं जातं. फेकी चांगली, परंतु डेंजर एंडला होणं महत्वाचं असतं. हीच फेकी जरी यष्टिरक्षकाकडे झालीच तर कदाचित धावचीची संधी निर्माण झाली असते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिथं. क्षेत्ररक्षक विशालच्या माध्यमातून अगदी पहिलं गेलं तर भेदक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगली फेकी, अगदी एका फेकीमध्ये तिथं चेंडू आपण पाहिलं गेलं बारक्यावरून पोहोचला. इथं मात्र सोयर मारा वाईड +1 अशा 2 धावा अंकित केल्या जातील. या अतिरिक्त धावा डोकेदुखी ठरताना पाहायला मिळतील सेकंड इनिंगमध्ये. ज्यावेळेला मत्रेवाडी हा संघ स्कोअर चेस करायला उतरेल तत्पूर्वी आपण पाहतो आई भराडी माता धामणी या संघाकडून फलंदाजी बहरताना पाहायला मिळते, ती म्हणजे प्रकाश गुरवचे. यावेळेला मात्र त्रिफळाचित केलं जाते. दांडी गोल केली जाते. मोठा मासा गळाला लावला जातोय. अगदीच भेदक फलंदाजी करत होता, परंतु मीही तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज हे दाखवलं जात आहे. संजयच्या माध्यमातून गती वाढवली गेली, गतीमध्ये बीट केलं गेलं, त्रिफळाचित केलं गेलं ते प्रकाश गुरवला. तर प्रकाश बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. राहुल मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपण पाहिलं गेलं तर 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल. जवळजवळ 14च्या सरासरीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. तिसरं एक निर्णायक षटक आपण हाताळण्यासाठी पाहतोय. गोलंदाज येतील बापू. नक्कीच खूप मोठा अनुभव यांच्या पाठीशी असेल. त्या अनुभवाचा इथं फायदा घ्यावा लागेल. त्या पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. तर यानंतर आपण पाहिलं गेलं होणारा सामना श्री ज्योतिर्लिंग भैरवनाथ मत्रेवाडी विरुद्ध प्रगती 11 कोळेकरवाडी या 2 संघांदरम्यान असेल. तर इथं संधी निर्माण झाली आहे. झेल कंप्लीट केला जाईल. बारक्याच्या माध्यमातून अगदी अचूक सुंदर झेल टिपला जातो. पहिल्या चेंडूवरती मात्र इथं यश संपादन केलं जातं गोलंदाज बापूंच्या माध्यमातून. तर हरीश आपण पाहायला गेलं तर झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळेल मैदानामध्ये.
काय झेल पकडला गेलाय नेत्र दीपक. या स्पर्धेमधला नक्कीच सर्वाधिक उत्कृष्ट असा हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल म्हात्रे याच्या माध्यमातून अतुल म्हात्रेचा बंधू, मोठा बंधू आपल्याला पाहायला मिळतोय. तिथं अलगद एका हातामध्ये झेल कंप्लीट केला जातोय. नक्कीच जल्लोष केला जातोय, टाळ्या वाजवल्या जात आहेत, उत्साह दिला जातोय, दाद दिली जाते, कारण झेल तितका ताकदीचा, झेल तितका उत्कृष्ट पाहायला मिळतोय. तर दीपक, आपण पाहिलं गेलं झेल बाद होऊन परतताना पाहायला मिळतील तर नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. सुनील तर बापूंच्या माध्यमातून या अगोदरी पाहिलं गेलं तर 2 लगातार विकेट्स घेतल्या होत्या. यावेळेला ही हॅट्रिकची संधी निर्माण झाली आहे. हॅट्रिक घेतील का या दिवसातली? नक्कीच या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं शंभूच्या माध्यमातून हॅट्रिक कंप्लीट गेली होती. फेकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते तिथं. त्यानंतर यानंतर होणार सामना आपण पाहतोय श्री ज्योतिर्लिंग भैरवनाथ मंत्रेवाडी संघ आयोजकांच्या भूमिकेत असलेला यांच्या विरोधात प्रगती 11 कोळेगाववाडी हा संघ असेल. तर प्रगती 11 कोळेगाववाडी संघनायक विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. जसं इनिंग संपेल तसा मात्र आपली नाणेफेक केली जाईल. मोठा फटका खेळण्याचा मानस होता. राहुलच्या माध्यमातून परंतु अवे फ्रॉम बॉडी ठेवला गेला. स्वेर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव जोडली जाते धावफलकावरती. या अतिरिक्त धावेने धावफलक 30 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळते. नक्कीच या ओव्हरमध्ये षटकामध्ये मंत्रेवाडी संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आखली जाते बापूंच्या माध्यमातून. 2 महत्त्वाच्या विकेट पिक करण्यामध्ये यशस्वी ठरतायत. यावेळी सुद्धा एलिव्हेशन मिळालं नाही. मिस टायमिंग स्ट्रोक, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक येईल. इथं मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडताना पाहायला मिळतोय. झेल कंप्लीट करणं महत्त्वाचं होतं. महत्त्वाचा विकेट होता. राहुल विकासच्या माध्यमातून झेल सोडला जातोय. हा झेल जर कंप्लीट केला गेला असता तर नक्कीच फ्रंट फुटवरती खेळताना पाहायला मिळाला असता मंत्रेवाडी संघ. ही सुटलेली झेल किती महागात पडणार हा येणाऱ्या इनिंगमध्ये खेळलेल्या जाणाऱ्या चेंडूंवरती राहुल स्पष्टपणे करताना पाहायला मिळेल. परंतु हा झेल महत्त्वाचा होता एवढं हे नक्की. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी करण्यामध्ये बापू सराईत असलेली आपली कला इथं मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. बापू पुनरागमन करून दिलं गेलं या ओव्हरमध्ये. यात आपण पाहिलं गेलं अगोदरच्या 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर धावफलक 32 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण होते काय बॅकची ती कॅच घेऊन चेंडू जाईन घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. 3 षटकांच्या अखेरीचा धावफलक 33 या धावसंख्येवरती अगदी 11च्या सरासरीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 3रं षटक हाताळण्यासाठी आलेले बापू अगदी पाहिलं गेलं तर फक्त 4 धावा खर्चिक ठरून महत्त्वाच्या 2 विकेट त्यांच्या या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच चांगली वाकण्यासारखी गोलंदाजी, सुलेख गोलंदाजी, दाद द्यावी लागेल बापूंना. चांगली त्या पद्धतीनं गोलंदाजी केली. फक्त 4 धावा खर्चिक ठरले. 2 विकेट्स घेतल्या गेल्या त्या ओव्हरमध्ये. पुनरागमन करून देणारे षटक खऱ्या अर्थानं तर क्षेत्ररक्षण पांगवा विनंती केली जाते. कॉल दिला जातोय. पॅनलाइज केलं जाईल मंत्रेवाडी संघ हे लक्षात ठेवा. वारंवार कॉल दिला जातोय टीम मिटिंग्स अवॉइड करण्यासाठी. सातत्यानं वेळेवरती सामने सुटणं महत्त्वाचं असतील. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं गेलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले दोन्ही पंच दुपारमध्ये तिथं उपस्थित असतील. पुन्हा एकदा टाइमचं तुम्हाला हे दिलं जाते, विश्लेषण दिलं जातंय. फक्त 5 मिनिटाचा अवधी असेल या षटकासाठी, नाहीतर फायनलाइज केलं जाईल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, निर्धाव चेंडू हाताला जातोय. पहिला निर्णायक चेंडू हाताला गेला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती विशाल, ज्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात होतं, तो आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईन घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. स्ट्राईक चेंज करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर राहुलची धडपड पाहायला मिळते. 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल घोषांकित रिजन मधली 22च्या स्वरूपामध्ये.
चांगली गोलंदाजी, वेधक गोलंदाजी विशाल ही हाताळताना पाहायला मिळतं. पहिले 2 षटकं पाहिलं गेलं तर थोडी महागडी ठरली. त्यानंतर मात्र बापूंनी जे पुनरागमन करून दिलं गेलं, त्या बापूंच्या वाटचालीवरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा विशाल 4थं षटक घेऊन आलेला गोलंदाज. नक्कीच राहुलला स्ट्राईकवरती यायचं असेल, हलक्या हातांनी टोलवून चेंडू त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं काम करावं लागेल ते सुनीलला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस होता, त्याच्या खाली फॉलो थ्रो मध्ये स्वतः हा झेल कंप्लीट केला जातोय. चुकीचं क्रिकेट इथं पाहायला मिळतंय. राहुल इन फॉर्म आहे, त्याला अगदी हलक्या हातांनी प्लेस करून स्ट्राईकवरती आणणं महत्त्वाचं होतं. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये स्वतःची विकेट गेली. नॉन स्ट्राईकला अजूनही राहुल पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्राईक एंडवरती येईल नवीन फलंदाज, त्याला थोडंसं वेळ जाईल. आपण पाहिलं गेलं तर खेळण्यामध्ये वेळ द्यावा लागेल. उर्वरित चेंडू असतील 3, या चेंडूवरती जर हलक्या हाताने चेंडू खेळून काढला असता, राहुल स्ट्राईकवरती आला असता, धावसंख्येचा थोडासा डोंगर सर होताना आपल्याला पाहायला मिळाला असता. तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला अनिल दिंडे. नक्कीच कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आलोय सातत्यानं अनिलला, तो अनिल असेल आता. तर लॉंग ऑनला पण पाहतोय अमित म्हात्रे. पहिलं पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने ज्याने हाताळतं. स्क्वेअर लेगला चेंडू उडवला जातोय. क्षेत्ररक्षक तिथं तैनात असेल. चेंडू जातोय घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. डिक्लेअर स्वरूपामध्ये ही एक धाव जोडली जाईल आणि त्या चुकीची खेळी आपल्याला सातत्यानं आता पाहिलं गेलं तर वेदना देताना पाहायला मिळते. हलक्या हाताने एक धाव काढून जर राहुलला स्ट्राईकवरती आणलं असतं तर आता मात्र मोठे फटके राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले असते. तसं पाहायला गेलं तर अनिल दिंडे सुद्धा मोठे फटके घेण्यासाठी सराईत असलेला पाहायला मिळतो. मोठे फटके त्याच्या बॅटमधूनही आतापर्यंत आपण येताना पाहिले तर, परंतु ते मोठे फटके आता या क्षणाला येणं, निर्णायक क्षणाला येणं महत्त्वाचं असेल. आणि इथं मात्र गॅप शोधून काढलेला आहे. तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं गेलं तर पाहायला मिळते. संजय म्हात्रेच्या बारक्याच्या माध्यमातून अगदी पायाने फुटबॉल सारखा इथं मात्र चेंडू अडवला जातोय. आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू अगदी पहिल्या या ओव्हरच्या चेंडूपासून स्ट्राईकसाठी झगडत असलेला शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईकवरती येतोय आणि त्याला मात्र इथं सोयरमारा दडपण पाहायला मिळतंय. अतिरिक्त धाव जोडली जाते. अतिरिक्त धावेसोबत धावफलक 37 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. या षटकाच्या पहिल्या चेंडूपासूनच झगडत होता. स्ट्राईकवरती येण्यासाठी शेवटच्या चेंडूवरती संधी मिळाली. कशा पद्धतीनं सामना करतोय या शेवटच्या चेंडूचा. चेंडू जाईल आर पार, सीमा पार. 6 धावांसाठी जसा खेळला तसा मैदानातून बाहेर जाण्यासाठी नाराज असेल खेळाडूंवरती, कारण स्ट्राईकवरती आणणं महत्त्वाचं होतं राहुलला. शेवटच्या चेंडूवरती त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यानं सोनं करताना दाखवून दिलं. मला स्ट्राईकवरती आणणं का महत्त्वाचं होतं. या 6 धावेनी धावफलक 43 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी गरज असेल 44 धावा. 44 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाते. मत्रेवाडी या संघासमोर विनंती असेल लगेचच लाईनअप करा, मैदानामधून बाहेर व्हा. विनंती असेल धामणी संघ लाईनअप करून मैदानामध्ये दाखल व्हा. मत्रेवाडी संघ बाहेर यायची वाट पाहू नका, वेळ घेऊ नका. 1 मिनिटाचा अवधी दिला जातोय, त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी तयार राहायचं आहे. तर यानंतर होणारा आपण सामना पाहतो श्री ज्योतिर्लिंग भैरवनाथ मत्रेवाडी संघ विरुद्ध प्रगती 11 कोळेकरवाडी या 2 संघाचा असेल. तर नाणेफेक केली जाते इथं. तर सन्मान्य अतिथी रवी म्हात्रे आणि अनिल पाटील यांच्या माध्यमातून इथं नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतो लगेचच नाणेफेक करून घ्या. तर आयोजकांच्या भूमिकेत असलेला हा संघ आपण पाहतो. नक्कीच आयोजकांच्या भूमिकेमध्ये अजय असेल, अजय म्हात्रे असेल, अंकुश म्हात्रे असेल, राम असेल, पूर्ण 11 जणांची ही संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कालच्या दिवसापासून इथं आयोजकांच्या कक्षामध्ये असला तरी चांगली ही स्पर्धा कशी होईल या पाटी यांचं बहुमूल्य आपल्याला सिंहाचा वाटा पाहायला मिळतोय. तर नाणेफेक केली जाते. श्री ज्योतिर्लिंग भैरवनाथ मत्रेवाडी विरुद्ध प्रगती 11 कोळेकरवाडी या 2 संघांदरम्यान अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर क्षेत्ररक्षण पांगून घ्या. धामणी संघ वेळ घेऊ नका. आपले ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये दाखल करायची विनंती करेल मत्रेवाडी संघ. जिंकण्यासाठी धावांचं आव्हान ठेवलं गेले. 44 चेंडू 44 धावा जिंकण्यासाठी
गरज असेल अगदी धामणी या संघामध्ये पाहिलं गेलं तर गोलंदाजीवरती पाहिलं गेलं चांगली गोलंदाजी अगदी खोलवर गोलंदाजी पाहायला मिळते. अनिल दिंडे असेल गोलंदाजीमध्ये, प्रकाश गुरव असेल, चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो धामणी संघ, परंतु तेवढाच ताकदीची फलंदाजीची खोलवरी आपल्याला पाहायला मिळेल मत्रेवाडे संघाकडून. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल संजय मत्रे, तर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय विशाल. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल शुभम. नक्कीच या अगोदरच्या मॅच मध्ये अमितच्या बॅटमधून तब्बल 38 धावा आल्या होत्या, 33 धावा आल्या होत्या. 40 धावांचं आव्हान सर करत असताना चांगली फलंदाजी केली. आता या निर्णायक मॅच मध्ये त्या पद्धतीची फलंदाजी होणं महत्त्वाचं असेल. 24 चेंडूमध्ये 44 धावांचं आव्हान सर करायचं आहे. यावेळेला आपण पाहतोय पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होताना शुभम. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जाते स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू जाईल आर पार सीमा पार. 6 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती अंकित केल्या जातील 6 धावा. या 6 धावेने मात्र धावसंख्येचं दार खुलं केलं जातंय. नक्कीच संजय मत्रे बारक्या अगोदर घोटील संघाच्या गोलंदाजांवरती मात्र अगदीच तुटून पडला होता, तेच आपल्याला चित्रित पाहायला मिळते. ऑफ साईड रिजन मध्ये फटका चांगला असेल, परंतु चेंडू जाईल घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेने धावफलक 7 आकड्यावरती. ज्या पद्धतीनं या अगोदरच्या मॅच मध्ये फलंदाजी झाली होती त्याचीच पुनरावृत्ती करताना पाहायला मिळतोय संजय. तर शुभमला मात्र पुनरागमन करावं लागेल. ही महत्वाची विकेट जर घेण्यामध्ये यशस्वी ठरला शुभम, तर आई भराडी माता धामणी हा संघ फ्रंट फूटवरती खेळताना पाहायला मिळेल. या सामन्यादरम्यान स्पीडअप करा, वेळ घेऊ नका सामना. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये फटका सचला, क्षेत्ररक्षक तैनात असेल, झेल कंप्लीट केला जाईल. प्रकाशच्या माध्यमातून जाळं विणलं गेलं आणि त्या विणलेल्या जाळ्यामध्ये फसवलं जाते ते म्हणजे संजय मत्रेला. महत्वाची विकेट परतीच्या इशाऱ्याला. तो मोठे फटके मारू शकतोस, तू मोठं आक्रमण करू शकतोस, ते आक्रमण परतवून लावण्याची ताकद माझ्यामध्ये आहे हे दाखवताना पाहायला मिळाला शुभम. पहिल्या चेंडूवरती ऍक्शन, त्याचं रिॲक्शन मात्र दिलं गेलं. तिसऱ्या चेंडूवरती शुभम परतीचा इशारा दाखवताना, परतीचं तिकीट दाखवताना डगआउटच्या दिशेला पाठवलं जाते ते म्हणजे संजय मत्रे बारक्याला. चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून पुनरागमन करून दिलं जाते आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज जोडला जाईल मैदानामध्ये अमित मत्रे. तर आपण पाहिलं गेलं नाणेफेकीचा कौल हा आयोजक श्री ज्योतिर्लिंग भैरवनाथ मत्रेवाडी या संघाकडून लागला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातो त्यांच्याकडून. तर विनंती असेल दोन्ही संघांना, आपण आयोजन कक्षामध्ये आपण पाहिलं गेलं खेळाडू कक्ष आहे तिथं पोहोचायचं आहे. काय गोलंदाजी आखली जाते, भेदक गोलंदाजी. नक्कीच ज्या वेळेला महत्वाचा मासा टिपला जातो, महत्वाची विकेट येते, त्यानंतर मात्र ऊर्जा येते, कॉन्फिडन्स येतो संघामध्ये आणि त्या कॉन्फिडन्सचा आपल्याला इतर रिॲक्शन पाहायला मिळते. संपूर्ण संघ भराडी माता संघ आता मात्र आक्रमक होताना पाहायला मिळतोय. यावेळी ऑफसाईडमध्ये तिथं मात्र गफलत होती की काय, पंचांचं बोट होतंय वरती. यस, इट इज रन आउट. विशालला लागेल परतावं. नक्कीच ज्या वेळेला महत्वाची विकेट गेली होती त्यावेळेला ही लालसा टाळणं महत्वाचं होतं. ही एक धाव घेण्याची, चोरटी धाव घेण्याची लालसा बाळगली गेली. विशालला परतावं लागलं. गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळतोय. धावचित होईल विशाल. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहायला गेलं धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 7 या आकड्यावरती 2 गडी बाद होत आहेत. महत्वाचे मोहरे टिपले जात आहेत भराडी माता धामणी या संघाकडून. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय मत्रेवाडी विरुद्ध प्रगती 11 कोळकर्डी. दोन्ही संघांना कॉल दिला जातोय. आपण खेळाडू कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. खेळाडू कक्षामधूनच आपण आतमध्ये दाखल व्हायचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. संपूर्ण मत्रेवाडी संघ तसेच प्रगती 11 कोळकरवाडी संघ, आपण त्या पवेलियनमध्ये जे डगआउट बनवलं गेलं खेळाडूंसाठी तिथं पोहोचायचा वेळ घ्यायचा नाहीये. जशी या इनिंगची समाप्ती होईल तसं मात्र आपण तिथं उपस्थित असणं महत्त्वाचं असेल. तर या षटकातला शेवटचा चेंडू पहिला पॉवर प्लेच्या षटकातला फेस करण्यासाठी आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल होईल मैदानामध्ये. राहुल मत्रे आपल्याला पाहायला मिळतोय, राहुल चव्हाण पाहायला मिळतोय.
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता यष्टांच्या पाठी. दीपकच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव पद्धतीचा चेंडू हाकला जातो. पहिलं पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 7 या आकड्यावरती स्थिरावलेलं पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्यानंतर धामणी संघ पूर्णपणे आक्रमक होताना पाहायला मिळते. मत्रेवाडी या संघाच्या आता आशा या फक्त या अमितकडून असतील. अमितला तिथं मात्र स्ट्राईकवरती थांबावं लागेल शेवटपर्यंत आणि आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर मात्र त्या पद्धतीची खेळी करावी लागेल ती आज अमितला. अमित या अगोदरही पाहिलं गेलं मत्रेवाडी या संघासाठी तारणहार ठरलेला पाहिले. खूप सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजयी करून दिले आपल्या निर्णय खेळीने. त्या पद्धतीची खेळी मात्र इथं करावी लागेल. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. वेळ घ्यायचा नाहीये, स्पीडअप करायचा सामना. पंचांकडून वेळेसाठी आश्वासन दिलं जातं. 1:34 हे दुसरं षटक चालू होते. फक्त 5 मिनिटाचा अवधी असेल. धामणी संघ वेळ घेऊ नका अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं गेलं तर दोन्ही पंच कंटिन्यू या मॅचमध्ये या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण एखादा सामना खेळतो 4 षटकांचा, त्यानंतर मात्र सावलीच्या आडोशाला जात असतो, परंतु पंचांना तिथंच उभं राहायचं. तर इथं मात्र चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. यष्टांच्या पाठी असलेला दीपक आपण पाहतोय. CID ऑफिसर अगदी गुन्ह्यांवरती बारकाईने लक्ष असतं, तसं मात्र इथं चेंडूंवरती अगदी बारीक लक्ष ठेवलं जातंय. फलंदाजाला स्टेप आउट होऊन दिलं जात नाहीये आणि अगदीच त्यावरती आक्रमक पवित्रा म्हणून एक स्लिप या आणून ठेवली जाते. तर पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव हाताला जातोय. गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला सुनीलच्या माध्यमातून. नक्कीच कौतुक करावं लागेल यष्टांच्या पाठी असलेला हा यष्टीरक्षक. त्याचं अगदी क्लोज किपिंग केली जाते, दबाव आणला जातो फलंदाजांवरती. स्टेप आउट होऊन दिलं जात नाही, रीच केली जात नाही चेंडूपर्यंत. यावरती मात्र जाग्यावरून चांगला फटका सजवलाय. तिथं क्षेत्ररक्षक असेल तैनात, त्याच्याकडून चूक झालेली, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल केला जातोय कम्प्लीट. अमितला परतावं लागेल. शेवटच्या ज्या आशा होत्या, अपेक्षा होत्या, तो अपेक्षांचा भंग होताना पाहायला मिळतं. अमित परतीच्या वाटेवरती पाहायला मिळेल. तर नवीन फलंदाज लगेचच मत्रेवाडी संघाकडून दाखल करण्याची विनंती करेल. आता मात्र धामणी संघ पूर्णपणे या मॅचमध्ये हस्तक्षेप करताना पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती तयार होताना पाहायला मिळेल. गोलंदाज आणि अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत जोडला गेला आहे. आर्यन मात्र थोडासा निराश पाहायला मिळतो या कामगिरीवरती. फलंदाजांकडून अपेक्षा होती त्या पद्धतीची फलंदाजी मात्र या निर्णायक मॅच होताना पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा बॅटची ती एक चेंडू जाईन घोषांकित रिजनमध्ये. एका धावेसाठी एका धावेने धावफलक हलतं ठेवलं जाईल. 8 या आकड्यावरती. आर्यन नक्कीच चांगली फलंदाजी गोलंदाजी आखतो. आपण पाहिलं गेलं या स्पर्धेदरम्यान त्याला खूप वेळा गोलंदाजीसाठी ही संधी दिली गेली आहे. या कमी वयात मात्र त्यानं पदार्पण केलेलं पाहायला मिळतं आहे. क्रिकेट या जगतामध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर चेंडू पुरवायचा, आयोजक खेळलेला चेंडू पुरवायचा आहे. लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षण फसगत होताना पाहायला मिळते राहुलकडून. चांगली फलंदाजी झालेली पाहायला मिळेल राहुलकडून. चांगलं क्षेत्ररक्षणही करतो. इथं मात्र थोडंसं जम्बलिंग झालेलं पाहायला मिळतंय. जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्षेत्ररक्षण झालं असतं तर धावचीची तर संधी निर्माण झाली होती. आता स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल राहुल मात्रे. तर गोलंदाज थोडंसं आपण पाहायला गेलं तर पंबलिंग होताना पाहायला मिळतंय. शिवम निघतोय गोलंदाजी मागे. पुन्हा एकदा राहुलच्या दिशेने खेळला गेलेला हा चेंडू. 1 धाव अंकित केली जाईल याच्यावरती. या एका धावीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती, 9 या आकड्यावरती.
तर पुन्हा एकदा करेक्शन केलं जाते स्कोअर बोर्डवरती, माफी मागेल दोन्ही संघांची. स्कोअर बोर्ड हा 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या षटकातला अजूनही एक चेंडू असेल, हा शेवटचा चेंडू घेऊन शुभम होईल तयार. पुलटस्पर्धा चेंडू बॅटची 3 kg घेतोय. चेंडू जाईन घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. तर मंत्रेवाडी संघ फक्त 2 षटकांचा खेळ राहिला, त्याच्या अगोदर आपण खेळाडू कक्षामध्ये पोहोचायचं आहे. वेळ घ्यायचा नाही, तिथूनच आपण क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. स्पीड अप करा, टीम मीटिंग्स अवॉइड करा, विनंती केली जाते. तिसरं षटक हाताळण्यासाठी लगेचच गोलंदाजाला आमंत्रित करायची विनंती करतो. पंच क्षेत्ररक्षण पांगून घ्यायचा, वेळ घ्यायचा नाहीये. जर संघ उशीर करत असेल, डिले करत असेल तर नक्कीच पॅनलाइज करण्याची मुभा दिली जाते आपणास. नक्की स्पीडअप करा, सामना वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती केली जाते, वारंवार कॉल दिला जातोय. अगदीच क्षेत्ररक्षण पूर्णपणे बदललं जाते. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज राहुल. तर गोलंदाजी मार्गवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आपण पाहतोय प्रकाश गुरव. पहिलाच पुलटा स्पर्धेचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फिरकावून दिला जातो. क्षेत्ररक्षक स्क्वेअरला उभा असेल, एकच धाव अंकित केली जाईल. पुलटा चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका येणं महत्वाचं होतं, परंतु त्याच्यावरती फक्त एक धाव अंकित करताना पाहायला मिळेल राहुल. स्लो पद्धतीचा चेंडू, इलेव्हन भेटलं नाही तिथं मात्र चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी फटका चांगला, ताकद चांगली. अगदी पाहिलं गेलं तर ज्या वेळेला खेळून काढला गेला फटका त्यावेळेला वाटलं की इलेव्हन कुठेतरी कमी पडले की काय, परंतु फटका चांगला, अगदी हवी निशी फटका जाईल 6 धावाला. विजयच्या बॅटमधून येत आहेत या 6 धावा. या 6 धावेने धावफलक 18 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळतोय. हे तिसरं निर्णायक षटक असेल. हे षटक सांगून जाईल की हा सामना कोणाच्या बाजूने जाताना पाहायला मिळेल, कोण विजयी होताना पाहायला मिळेल. हा सामना धामणी संघ की मंत्रेवाडी हा संघ. इथं मात्र निधाव चेंडू हाताळला जाते. प्रकाशच्या माध्यमातून पुनरागमन केलं जाते. चांगली गोलंदाजी, मात्र तेवढीच तितकी तिखट गोलंदाजी केली जाते प्रकाशकडून वारंवार. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, सटीक गोलंदाजी केली जाते, उभं केलं जातंय. ज्याकडून 2 मोठा फटका आला, त्यानंतर मात्र 2 डॉट चेंडू हाताळले जातात प्रकाशकडून. विजयला दाखवलं जातंय अनुभव. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू जाईल फलंदाजाला चकवा देऊन. निर्धाव पद्धतीचा चेंडू हा सलग तिसरा डॉट चेंडू खेळला जातोय. आणि हा मात्र सोयर मारा होता, वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धाव जोडली जाते धावफलकावरती. या अतिरिक्त धावेसोबत धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 19 आकड्यावरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, एलिव्हेशन कमी, त्याच्या खाली येईल या टाइमाला. पुन्हा एकदा राहुलच्या माध्यमातून मिसफिल्डिंग करताना आपण पाहतोय, झेल सोडला जातोय या मॅच मध्ये. अगदीच एकंदरीत पाहिलं गेलं या इनिंग मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं राहुलकडून चुका होताना पाहायला मिळत आहेत. हा झेल सुद्धा त्याच्याकडून निसटताना पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू सरळ निघून जाईन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ओव्हरचे सांगता होते तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 21 या धावसंख्येवरती. उर्वरित 6 चेंडूवरती समीकरण असेल. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती 23 धावांची. 6 चेंडू 23 धावा. अगदी पाहिलं गेलं तर चेस करू
शकतात या धावा. आपण पाहिलं गेलं क्रिकेटच्या जगतामध्ये पॉसिबिलिटी आहे हे धावफलक उभा करण्याची. फक्त 4-10 षटकार आपल्याला मारावे लागतील. 6 चेंडू 23 धावांचं आव्हान असेल. टाइम दिला जातोय, वेळ घेऊ नका. फक्त 3 मिनिटाचा अवधी असेल. 3 मिनिटांमध्ये हे षटक संपवावं लागेल धामणी संघ. ज्यावेळेस मात्र ही 3 मिनिटं संपतील त्यावेळेला आपणास फक्त 2च क्षेत्ररक्षक बाहेर उभं करण्याची संधी असेल. हे लक्षात ठेवून हे षटक हाताळायचं आहे. 6 चेंडूसाठी फक्त 3 मिनिटाचा अवधी. स्टेप आउट होऊन फटका सजवला जातो. फटका जाईल सीमा पार. 6 धावांसाठी सांगितलं जातंय मत्रेवाडी संघाकडून. अजून हा सामना संपलेला नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही लढत देऊ. जोपर्यंत शर्यत संपत नाही तोपर्यंत विजय कोणाचा होईल हे सांगितलं जाऊ शकत नाही, हे सांगून दिलं जातंय. फलंदाज राहुलच्या माध्यमातून स्टेप आउट होऊन फटका चांगला सजवला गेला 6 धावांसाठी. आता मात्र दडपण टाकलं जातंय अनिल दिंडे गोलंदाजावरती. आता पूर्ण समीकरण बदललेली पाहायला मिळतील. आता गरज असेल 5 चेंडूंमध्ये 5 चेंडू 17 धावांची गरज असेल. गोलंदाजी आखली जाते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आखला जातोय. स्वैर माराची अपेक्षा होती राहुलला हा, परंतु निर्धाव चेंडू सांगितला जातोय पंचांकडून. मोक्याच्या क्षणी मात्र हा निर्धाव चेंडू. स्पीडअप करायचा सामना, वेळ घ्यायचा नाहीये पंच. आता मात्र समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. 4 चेंडू 17 धावांचं समीकरण. समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू इथं मात्र धावचित होताना पाहायला मिळेल. फलंदाज एका चेंडू सोबत मात्र इथं आता धामणी संघ या सामन्यामध्ये पुनरावृत्ती करताना पुनरागमन करताना पाहायला मिळतोय. विजय आपण पाहिलं गेलं तर बाद होताना पाहिलं. नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळेल मैदानामध्ये. चलते तर हर्षल लोकरे आपणास आवाज दिला जाते. कुठे असाल तर आयोजन कक्षामध्ये यायचं आहे. तर यानंतरच्या मॅचसाठी आपण पाहिलं गेलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण हर्षल लोकरे यांना पाहू. इथं मात्र यष्टी रक्षण चांगलं केलं जात आहे. यष्टगुल केल्या जात आहेत. यष्टीचित केलं जात आहे राहुलला. तर हर्षल लोकरे विनंती केली जाते कुठे असेल तर आयोजन कक्षामध्ये वर्णी लावायचे. यानंतरच्या मॅचमध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण तिथं आपल्याला उपस्थित राहावं लागेल. हर्षल लोकरे तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बापू ज्यांनी चांगली गोलंदाजी आखली गेली. 3रं षटक हाताळलं गेलं. महत्त्वाच्या 2 विकेट्स घेऊन फक्त 4 धावा खर्चिक ठरले होते. यावेळेला मात्र फलंदाजीमध्ये येताना यावेळेला मॅच मात्र हाताबाहेर गेलेली पाहायला मिळते. समीकरण आता असेल उर्वरित इनिंगमध्ये 2 चेंडू 17 धावांचं हे समीकरण. आता ऑफसाईड रिजनमध्ये फटका चांगला सजवला जातोय बापूंच्या माध्यमातून. 1 धाव केली जाईल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावलं जाते. नक्कीच पराभवाचं जे अंतर आहे ते कमी केलं जातं या 2 धावांनी. आता 1 चेंडू 15 धावांचं समीकरण. एक व्हॅलिड डिलिव्हरी दूर असेल धामणी हा संघ विजयापासून. आणि शेवटचा चेंडू हा खेळून काढला जातोय. विजयी ठरतोय धामणी हा संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू द धामणी संघ. हार्ड लक असेल मत्रेवाडी संघ.